हेलो गाइज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि गाइज आज मी बनवणार आहे एक आयुर्वेदिक आईस क्यूब. आणि तर स्टार्ट करूया आपण. तर आपल्याला सगळ्यात पहिलं काय लागणार, एक मिक्सर आणि ॲलोवेरा आणि थोडेसे नीमचे पानं. तर आपण स्टार्ट करूया गाइज. आपल्याला एक भांडं पण लागणार आहे मिक्सर, तर ज्यात आपण सगळं मिक्स करणार आहे, आणि एक ग्लास पाण्याचा. आणि गाइज तर आता स्टार्ट करूया आपण. आणि काय आता आपल्याला हे आतलं काढायला लागणार आहे. तर काढूया. आणि काय एकदम नीट करायचं आहे, याला लागू पण शकतं. आता ह्याचा जो जेल आहे तुम्हाला मिक्सरवर टाकायचा आहे. आणि काही एवढी ॲलोवेरा झाली आहे बघा. जास्त नाही घेतली आहे मी, थोडीशीच घ्यायची असते. आणि आपल्याला लागणार तर नीमचे पत्ते. आणि गाईज ते बघा मी एवढे घेतले. जवळ जवळ एवढे घेतले आहेत मी. तर तुमच्याकडे जेवढे ॲलोवेरा तुम्ही त्याच्या हिसाबाने घेऊ शकतात ते. तुम्हाला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे, एक ग्लास. नाही तर थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. मी एवढं पाणी टाकलंय, दिसत पण नसेल. तर काय आता तुम्हाला ते मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं आहे. ते ग्राइंड झालं तुम्हाला ट्रेमध्ये ठेवायचं, आईस ट्रेमध्ये. त्यात बर्फ. आणि काय सगळं काय रेडी झालं आहे. आता काय ते तुम्हाला सगळं आईस ट्रेमध्ये टाकायचं आहे. त्यात तुम्हाला टाकायचं सगळ्यामध्ये. तर काही सगळं झालं आहे. आता ह्याला तुम्हाला फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे. तुम्ही चेक पण करू शकतात असं 2-3 तासानंतर की झालं आहे. जर लवकर झालं तर तुम्ही लावू शकतात. तुम्हाला रोज झोपायच्या अगोदर लावायचं आहे रात्री. तर आता हे ठेवूया, फ्रीज करूया. आता आपण जाऊया खालती, बघूया कोण आहे. फ्रीज झालं ते काल बनवलेलं आईस क्यूब. आता फ्रीज झाले. तर खेळायचं जात नाही. तर मी स्कूलवर आली आहे, म्हणजे ती काल केलं मी, आणि ते शूट केलं ना, तर मग आता मी बंद केलं. आणि आता मी स्कूलवरून आली आहे. आता बघते मैदानात जाते. आता दुकानात जायला सांगितलं मम्मीला मॅगी आणायची. आणि जातेस का? मी कामाला निघाले. जाते ना.
तर मी खालती जाणार होती पण आता जाते तिथल्या आली जाते नाही तर मैदानात बघते आणि काहीच मैदानात कोणच नाही, सगळीकडे शांतता आहे, बस पिल्लत. आणि आत्ता ह्यांना चिकन दिलेलं खायला, रुग्ण आलेलं ह्यांना द्यायला, चमेलीला पण दिलेलं. डॉन कुठे गाईस? हे बघा गाईस, फ्रुटी खूप खुश झाली वाटतं. म्हणजे कलर काय भारी आहे, इथं फ्रुटी चोको, हा चिक्कू आणि हा पग. आणि भाई सिम्बा बघा, सिम्बा आपला झोपलाय. बाकीचे कुठे काय माहीत. आता यायचे मोठे झालेत ना, थोडेसे तिथं फिरायला मैदानाच्या बाहेर जायचे नाही ना पहिले, तिथे तर मैदानाच्या बाहेर पण जातात. आपलं इथं पण इकडं आपल्या इथं आणि इथं येऊन झोपतात. चमेली इथं, चमेलीसोबत डॉन पण आहे आणि काय इथं लावू आली आता. तर चमेली खात होते वाटतं, हां बरोबर. आणि डॉन पण इथेच आहे, म्हणून बागचे जण काय किंडर जॉयमध्ये जमा केलेली खेळणी आहे. किंडर जॉयमधलं भेटलेलं सगळं बघा. हे शेवटी जॉईनच नाही झालं ना? नाही, हे नाही, हे किंडर जॉयमधले नाही, हे सगळे किंडर जॉयमधले. म्हणजे थॉर एक नंबर आहे, थोडा आहे पण त्याचा थॉरचा. हां, म्हणजे तो चॉकलेटच वाटतं रे. त्यांच्यामध्ये तर चालली आता. काल मी स्कूलची ड्रॉइंग काढलेली आहे, मी पण दाखवते. जे आमच्या स्कूलमध्ये सांगितलेलं तर आम्हाला कंप्लीट करायला दिलेली. आणि गाईज ही ड्रॉइंग आमच्या सरांनी काढली आहे आणि आम्हाला हे अशी काढायला म्हणजे सर शिकवत होते की अशी काढायचे. ती सरांनी काढली आणि मी हेच ट्राय करत होती काढायचं, तर मी काढले, इथं काढले आहे इथे. आणि गाईज मी तुम्हाला माझी ती स्कूलची ड्रॉइंग पण दाखवते. हे बघा गाईज, हे मी काढले, जरा बरोबर नाही बनली आहे. आणि गाईज हे जरा तुझ्या निर्विघ्नपणे पार करू देऊया. चला ना, आपण जाऊ ना बाहेर. हे यार गुरुजी माफ करा, येतीलच ते थोड्या वेळात. तर काय ही काढायचं होते आम्हाला, ती तर बरोबर नाही बनले. ही पण घाईघाईमध्ये बनले. ह्याला पण मी काय एवढं हे नाही केलं. ही काढलेली मी, हिला मी थोडं जास्त टाईम दिला. आणि काय ही मी काल काढलेली. खूप वेळ लागलेला गाईस, पण तरी पण ढग थोडेसे माझे घाण बनले आणि ग्रास थोडे जास्त घाण बनले थोडेसे. आणि नेक्स्ट ही पण मी खूप घाईघाईत काढले, काही चेकिंग होती आणि मी विसरली ही काढायची आणि खूप फास्टमध्ये काढले बिना वॉटर कलरची. आणखी आम्हाला सगळे ड्रॉइंग आता वॉटर कलरचंच सांगतात ना सर, तर हीच होती माझी ड्रॉइंग. तर मी तुम्हाला ते पण सांगेल की ते कसं लावायचं. आज लावेल मी ते, थोड्या वेळ लावेल मी, तेव्हा आपण दाखवेल तुम्हाला. टाइमपास करते, मज्जा येते मला. माझा बॉल आहे ना वरती अडकला आहे, आता तुम्हाला अडकला आहे आणि तो आहे ना खूप म्हणजे खूप कमी हाईट आहे. मी इथे उभी आहे आणि काढूया आपण तो बॉल. मी खेळते म्हणजे रुबेलला जाते खेळायला. तर रुबेल जरा प्रॅक्टिस करते ते एका हाताने, कारण त्याची बॅट ते नुसती असं नको करू, वाकडी जाते ना म्हणून. का मारतोय असं? हां असं मार. ते भाई मारशील तुम्हाला. असं बसू नको ना प्रत्येक ह्याच्यात बसून. आम्ही खेळलो बघा की आता म्हणजे ह्यांनी मी थोडंसं जोडलं शिकवलं.
त्याला नीट उभं राहायला येत नाही ना, पप्पा सगळं उभं राहतो. मग आता त्याची कळती पप्पा शिकलाच नाही नीट. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. लावायचं होतं पण ते लावायला विसरली. तर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण लावूया.